सूरज इंगळे नावाचा मुलगा, हा इंग्रजीमध्ये गेलेला आहे, हार्वर्ड नामांकित विद्यापीठ जगामधला आहे, त्याला स्कॉलरशिप मिळाली. म्हणजे आमची मुलं ज्ञान घेऊन वर जात आहेत आणि त्यांचे पंख छाटण्याचे काम हे NAP करत आहे, लक्षात घ्या. म्हणजे मराठी भाषा. दुसरा मुद्दा, आमचे फार मोठे शिक्षण तज्ञसुद्धा नाही, काही नाव घेऊया, त्यांनी फार चांगलं म्हटलं, NAPमध्ये फार सुंदर चांगलं आहे, मातृभाषा शिक्षण देतो आम्ही. अरे वा रे वा, म्हणजे मराठीत आम्ही शिकत राहायचं का? आम्ही इंग्रजी शिकणार. इंग्रजी शिक्षण घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. का घेऊ नये आम्ही इंग्रजी शिक्षण? काय तुमची मक्तेदारी आहे का इंग्रजीवर? म्हणून हा आयोग जो आहे, हा आयोग या प्रकारे बहुजन समाजातल्या मुलांना ज्ञानापासून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्याची इथं उल्लेख करणं आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आपण घेऊया की हा आयोग जो आहे तो म्हणतो की इयत्ता 6वीपासून आम्ही व्यावसायिक शिक्षण सुरू करणार. बघा, व्यावसायिक शिक्षण फार चांगली गोष्ट आहे. आदर्श आहेत आमच्याकडे व्यावसायिक शिक्षणाचे. जपान प्रगत राष्ट्र, कौशल्य चालतात, व्यावसायिक शिक्षण आहे तिथे. आम्ही कौशल्य निर्माण करणार. राष्ट्रीय शिक्षण धोरण सांगते की विद्यार्थ्यामध्ये आम्ही ज्ञान निर्माण करणार नाही, आम्ही सर्व विद्यार्थ्यांना कौशल्य निर्माण करणार. राष्ट्रीय शिक्षण धोरण हे कौशल्याधिष्ठित आहे, लक्षात घ्या. आता थोडं बोललं पाहिजे मला याच्यावर, खूप महत्त्वाचा आहे मुद्दा हा, की ज्ञान आणि कौशल्य हे दोन्ही गोष्टी एकत्र येत नाहीत. ज्याला कौशल्य प्राप्त करायचं असेल तो ज्ञानी होऊ शकत नाही, ज्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल तो कौशल्य घेऊ शकत नाही. हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ज्ञान आणि कौशल्य दोन गोष्टी वेगळ्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शिक्षणामध्ये, महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याच्या शिक्षणामध्ये सांगितलं की आम्हाला पहिल्यांदा ज्ञानाची प्राप्ती करायची आहे. ज्ञान प्राप्ती करणे आमचा अधिकार आहे. पहिल्यांदा ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे, कौशल्य नंतर करूया, ज्ञान प्राप्ती महत्त्वाची आहे. का? कारण फुले आणि आंबेडकर म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले म्हणतात, कारण या देशामध्ये कौशल्याला कवडीची किंमत नाही. व्यावसायिक शिक्षणाला कवडीची किंमतच नाही आहे, त्याचं मोजमापच नाही आहे. तर कौशल्य प्राप्त कशासाठी करायची? आम्ही ज्ञान प्राप्त करू. कारण ज्ञानाची भक्तिदारी कोणाची होती? ब्राह्मणाची होती. ब्राह्मणाकडे कोणतेच कौशल्य नाही आहेत, पण त्यांनी ज्ञान प्राप्त केलं आणि सत्ता गाजवली या बहुजन समाजावर. ती सत्ता ब्राह्मणाची उद्ध्वस्त करायची असेल तर आम्हाला